नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी इंग्रजी माध्यम, विषय मराठी. कविता क्रमांक 6, आभाळाची आम्ही लेकरे. आभाळाची आम्ही लेकरे या कवितेचे कवी आहेत वसंत बापट. तर आपण कवींचा परिचय पाहूया. वसंत बापट यांचा जन्म 1922 साली झाला, तर मृत्यू 2002 साली झाला. ते प्रसिद्ध कवी होते. त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, मानसी, शूर मर्दांचा पोवाडा, मेघहृदय, तेजस्वी, राजसी हे काव्यसंग्रह आहेत. चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही, बालगोविंद हे बालवाङ्मय. बालवाङ्मय म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेलं वाङ्मय साहित्य. 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आता प्रवास वर्णन म्हणजे त्यांनी प्रवास केलेला अनुभव त्यांनी सांगितलेला आहे, म्हणून त्याला प्रवास वर्णन म्हणतात. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिलेला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे. कवी म्हणतात की आपण सर्व माणसे ही निसर्गाची मुले आहोत, लेकरे आहोत, आणि या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचं नातं आहे. आणि ते कसं आहे? अभंग आहे. अभंग आहे म्हणजे कधी न तुटणारं, असं अनब्रेकेबल आहे, आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव नसतो. आणि या प्रस्तुत कवितेतून मानवतावादी माणुसकीचा विचार मांडलेला आहे आणि एकात्मतेचाही संदेश दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण प्रथम कविता वाचन करूया. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वसती. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वसती. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. विद्यार्थ्यांनो, आपण कविता वाचन केलं. आता आपण कवितेचा भावार्थ पाहूया. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आभाळ, आभाळ म्हणजे आकाश, गगन. लेकरे म्हणजे मुले. काळी माती, आई, आई म्हणजे ममता, जननी, माता. आता इथं काळी मातीला आई म्हटलेलं आहे, म्हणजे जमिनीला आई म्हटलेलं आहे. जात वेगळी नाही, जात म्हणजे कास्ट, धर्म म्हणजे रिलिजन. कष्टकऱ्यांमधील नाते स्पष्ट करताना, म्हणजे कष्टकऱ्यांचं मनोगत व्यक्त करताना कवी वसंत बापट सांगतात की आभाळाची आम्ही काय आहोत? मुले आहोत, आम्ही लेकरे आहोत,
आणि ही काळी माती जी आहे ती आमची आई आहे. आम्हाला अशी वेगळी अशी जात नाही किंवा आम्हाला असा वेगळा असा धर्म नाही. आम्ही निसर्गाची लेकरे आहोत आणि निसर्गाची लेकरे आहोत त्यामुळे आभाळच आमचा पिता आहे आणि काळी माती ही आमची आई आहे. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वसती. श्रम म्हणजे कष्ट. गंगेच्या म्हणजे गंगा नदी पवित्र आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणून गंगा नदीचं इथे उदाहरण दिलेलं आहे. तीरावरती, तीर म्हणजे किनारा, काठ. कष्टकऱ्यांची म्हणजे मेहनत करणाऱ्यांची. वसती, वसती म्हणजे राहण्याचं ठिकाण. कवी म्हणतात की श्रमगंगेच्या तीरावरती. आता गंगा नदी ही पवित्र मानली जाते. गंगा नदीची पवित्रता तशीच कष्टकऱ्यांच्या श्रमामध्ये सुद्धा तशीच पवित्रता आहे. आणि कवी कष्टकऱ्यांची वस्ती ही श्रमगंगेच्या तीरावरती असल्याचं सांगतात. त्यामुळे कष्टकऱ्यांची वस्ती ही श्रमगंगेच्या तीरावरती आहे. ते श्रमगंगेच्या तीरावरती राहतात आणि त्यांना नाव असं वेगळं नाही आणि गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. इमान, इमान म्हणजे निष्ठा, लॉयल्टी म्हणतो आपण. ठावे म्हणजे माहीत असणे. घाम म्हणजे स्वेद. मार्ग म्हणजे दिशा. स्वतःच्या कामावर निष्ठा असणाऱ्या. इमान म्हणजे प्रामाणिकपणा म्हणू शकतो आपण. स्वतःच्या कामावर प्रामाणिकपणा आहे, स्वतःच्या कामावर निष्ठा आहे आणि स्वतःच्या कामावर निष्ठा असणाऱ्या कष्टकऱ्यांनी घाम गाळून अविरत मेहनत करून काम करत राहणे हीच एक गोष्ट त्यांना माहीत आहे. म्हणून कष्टकरीसुद्धा म्हणतात की आम्हाला एकच माहिती आहे, इमान, निष्ठा आम्हाला माहिती आहे की आम्हाला फक्त घाम गाळूनच काम करायचं आहे आणि आम्हाला वेगळा असा कुठला मार्ग नाही आहे, आम्हाला वेगळा असा स्वर्ग नाही आहे. इमानदारीने, इमानाने कष्ट करून काम हेच आमचं एकमेव कर्म आहे, एकमेव मार्ग आहे. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. माणुसकीचे म्हणजे आपण माणुसकी आपल्यामध्ये असतेच. अभंग, अभंग म्हणजे अखंड, न तुटणारे. नाते म्हणजे रिलेशन. भाग्य म्हणजे आपलं सुदैव म्हणू, दैव म्हणू, आपलं नशीब म्हणूया. विधाते म्हटले इथं, विधाता म्हणजे ईश्वरसुद्धा म्हणतात. पंथ म्हणजे एक संप्रदाय. संत म्हणजे साधू. सर्वांना एक समान मानणाऱ्या सगळ्या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचं अखंड, कधी न दुभंगणारं, कधी न तुटणारं असं नातं आहे. आपल्या कष्टावर विश्वास असणाऱ्या त्यांना आपणच आपले भाग्यविधाते असल्याची खात्री आहे. आणि माणुसकी हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी पंथ वेगळा नाही आणि संतही वेगळा नाही. कष्टकरी म्हणतात, आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो. आम्ही आमचेच भाग्य विधाते आहोत. आम्ही आमचा उद्धार करणार आहोत आणि या वेगळा आमचा कोणताही संप्रदाय नाही आणि आमचा असा कोणी साधू पुरुषही, आमचा कोणी असा संतही नाही. माणुसकी हाच आमचा पंथ आहे आणि संत आहे.
कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. कोटी कोटी. बाहू, बाहू म्हणजे हात. बळकट म्हणजे अगदी सशक्त, मजबूत म्हणू. जगन्नाथ रथ. आता जगन्नाथ रथ म्हटल्यानंतर तुम्हाला ओरिसामधला जगन्नाथ रथ हे माहीतच असेल. ओरिसामध्ये पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराचं भगवान श्रीकृष्ण नावाच्या वैष्णव पंथांचं मंदिर हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. या मंदिराचा वार्षिक रथ प्रवास उत्सव प्रसिद्ध आहे. त्यामध्ये देवगिरीचे 3 मुख्य देवता भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र व सुभद्रा हे 3 वेगवेगळ्या भव्य व सुसज्ज रथातून बाहेर पडतात व शहराच्या प्रवासासाठी जातात. ओडिसा येथील सर्वात महत्त्वाचा सण रथयात्रा मानतात, तीच जगन्नाथ यात्रा. कवी म्हणतात की कष्टकऱ्यांना स्वतःच्या हातांवर विश्वास आहे आणि त्यांचे हात इतके बळकट आहेत की ते जगन्नाथ रथ एकत्र ओढून नेऊ शकतात. म्हणजे कोटी कोटी हात जर एकत्र आले तर कितीही मोठा रथ असू दे ते ओढू शकतात, याची त्यांना खात्री आहे. मानवतावाद पसरवणाऱ्या या कष्टकऱ्यांची इच्छा आणि आस एकच आहे, ध्यासही एकच आहे. कष्टकरी म्हणतात, कोट्यावधी भारतीयांच्या मजबूत हातांनी नवसमाजाची निर्मितीचा जगन्नाथाचा रथ ओढून नेऊ. म्हणजे कुठलीही नवसमाज निर्मिती असू देत, हा रथ आम्ही ओढून नेणारच आहोत. या वेगळा आमचा कोणताही असा धर्म नाही किंवा या वेगळी असे आमची कोणतीही इच्छा नाही. आमचा एकच ध्यास आहे की तो मानवतावादचा आहे, माणुसकीचा आहे आणि एकजुटीने सामाजिक कार्य करण्याचा आहे. पहा, जगन्नाथ रथ हा सगळ्यांनी ओढून नेला की पुढे सरकतं. तसंच इथं म्हणायचं आहे की सगळ्यांनी एकत्र आलं की आपण कितीही मोठं काम असू देत ते आपण पूर्ण करू शकतो. आणि हीच कष्टकऱ्यांची इच्छा आहे आणि त्यांना अशी वेगळी अशी कोणतीच इच्छा नाही. एकच इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, माणुसकीने राहावं. म्हणून कवी म्हणतात की आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. या कष्टकऱ्यांना कोणतीच अशी वेगळी अशी इच्छा नाही आणि वेगळा असा कोणताच ध्यास नाही. कवितेत माणुसकीचं नातं जपणाऱ्या, जात, धर्म, पंथ यांचे भेद न मानणाऱ्या, म्हणजे फरक न मानणाऱ्या, प्रामाणिकपणे निष्ठेने कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांचं मनोगत कवितेत कवीने मांडलेलं आहे. सहकार्याने कार्य करून आपणच आपला विकास करावा, हा संदेश या कवितेतून दिलेला आहे. कवी म्हणतात की माणुसकीचं नातं हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ नातं आहे आणि यातून श्रमप्रतिष्ठासुद्धा रुजवली पाहिजे. एकात्मतेचा संदेशही यातून मिळतो. विद्यार्थ्यांनो, कविता नक्कीच आवडली असेल आणि ही कविता तुम्ही पुन्हा वाचावी, शब्द समजून घ्यावे. धन्यवाद.